आणि यानंतरची बातमी आहे मुनव्वर फारुकीच्या वादग्रस्त विधानाची। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। स्टँड अप कॉमेडियन आणि बिग बॉस सीझन 17चा विजेता मुनव्वर फारुकीच्या आणखी एका वादग्रस्त शेरेबाजीनं मोठी खळबळ उडाली आहे। मुंबईतल्या एका स्टँड अप कॉमेडी शो मध्ये मुनव्वरनं कोकणी माणसाला उद्देशून आक्षेपार्ह शेरेबाजी केली आणि त्यामुळे त्याच्यावर चहू बाजूंनी टीका होत असून भाजप आमदार नितेश राणे आणि मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे। तळोजाहून आलेल्या एका प्रेक्षकाला उद्देशून मुनव्वरनं आक्षेपार्ह शेरेबाजी केली आणि त्यानंतर आपली चूक लक्षात आल्यावर मुनव्वरनं सोशल मीडियात लगेच माफीही मागितली। सब लोग बॉम्बे से है ना, कोई ट्रैवल करके आए? बाय बाय बाय। कहां से? तलोजा। तलोजा, अच्छा आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया, वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहां रहते, हम बंबई रहते हैं। ये कोकनी लोग बनाते सबको। कोकणी है तुम लोग। एवढं टिंगल उडवण्याची अगर खाज असेल तर त्याच्या घरचा पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। त्याला आता मालवणी हिसका असा दाखवायला लागेल की पुढच्या स्टँड अप कॉमेडी हा मालवणी करायला सुरू करेल। कोकणातल्या लोकांचा अगर अपमान करायची तू हिम्मत करशील तर तुझ्यासारख्या हिरवा सापांना पाकिस्तानात पाठवण्याला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेव। एज अ स्टैंड अप कॉमेडियन और जो मेरा काम है हंसाने का, मैं नहीं चाहता कोई भी हर्ट हो, और मैं बिल्कुल नहीं चाहूंगा कि कोई किसी भी एंगल से हर्ट हो। तो मैं तहे दिल से आप लोगों से माफी मांगना चाहूंगा कि सॉरी आपको जिसको भी हर्ट हुआ है। मैंने जिस पे जोक किया था वो लोग ने भी बहुत एंजॉय किया था, और शो पे भी बहुत सारे सब लोग थे, मराठी लोग थे, मुस्लिम लोग थे, हिंदू लोग थे, सब लोग थे। बट अब इंटरनेट पे जब इस तरह की चीज आती है और ऐसी चीज हमारे सामने आती है तो पता चलता है। तो अगेन मैं यही कहना चाहूंगा कि हर्ट करने का कोई इंटेंशन नहीं था। मैं आप सबसे दिल से माफी मांगता हूँ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।